नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर फायनली आपण आपल्या शेतामध्ये जे आंबे आणले होते, जापानचा जो बोलतात मियाझाकी मँगो, तो इथे लावलेला आहे. आपल्याला 3-4 आंबे भेटलेले आहेत, ते आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहोत. ही आमची बाग आहे, इस्रायल अँड जर्मन फार्मिंग. भरपूर मोठी बाग आहे. तो हा आंबा आपण एक कोपऱ्यामध्ये सेपरेट लावलेला आहे, कारण की या आंब्याच्या पासून आपल्याला काड्या बनवायच्या आहेत आणि आपल्याला कलम बनवायचे, जेणेकरून नंतर विक्रीसाठी हा आंबा आपल्याला भरपूर स्वस्तमध्ये भेटेल. पाहू शकता त्याच्यावर मँगो मियाझाकी, म्हणजे लाल कलरचा आंबा आहे. तो जपानमध्ये भरपूर फेमस आहे. एकदम ओरिजिनल व्हरायटी मला काल भेटलेली आहे. स्वतः जाऊन आणले, स्वतः खात्री झाली तेव्हाच हा आंबा आपण आपल्या बागेत लावलेला आहे. आता याचा आपण संगोपन करणार आहोत आणि त्याचा कसा रिझल्ट येईल तर मी तुमच्याजवळ शेअर करेन. तर दुसरं एक जात आहे, ती पण आपण लावणार आहोत. आपण इथं पाहू शकता बघा, याला ब्लॅक कस्तुरी बोलतात. ते पण रेअर व्हरायटी आहेत, फार मुश्किलीने मला भेटल्यात. पानं पाहू शकता पूर्ण काळी, आंबा पण पूर्ण काळा होतो. आणि हा पण आपल्या बागेत आपण लावणार आहोत. तर अशा प्रकारे यांचे रिझल्ट मी तुमच्याशी नक्कीच शेअर करीन. आणि पावसाळ्यामध्ये मध्ये आपल्याला इथं कलमही विक्रीसाठी उपलब्ध होतील असं मला ते वाटतंय. आपण पाहूया याची ग्रोथ कशी होते ती.